व्हरायटी कोणती? आर्यमान व्हरायटी. बघा सर, आता आपण जर बघितलं बारकाईनं ह्या सीझन मध्ये जर टोमॅटो आहे, आज तुमचा 63 दिवसाचा प्लॉट आहे, पण असा प्लॉट बघायलाच नाही. बरोबर आहे. याचे जर आपण बघितलं का खालपासून तुम्हाला जर बघितले फुटवे बघा ना एकसारखे, आणि पूर्ण फळ जे आहे फार खालून बुडापासून फळ लागलेले. बरोबर आहे. आता तुमचं जवळजवळ 63 दिवसामध्ये फळ तयार आहे. आता म्हणजे हार्वेस्टिंग 10-15 दिवसामध्ये तुमचं हार्वेस्टिंग सुरू होईल. तर अगदी आता जवळजवळ जर बघितलं तुमचा हा द्राक्षाचा मंडप आहे. बरोबर. त्याच्याजवळ तुम्ही टोमॅटोचं लागवड करून बांधणी केलेली. म्हणजे जर हाईट जर बघितली सर, तर किती हाईट असेल समजा या मंडपाची? याची 6 फूट हाईट. 6 फूट. आणि सर इकडे बघा ना, 6 फूट हाईट आहे. म्हणजे आज जर विचार केला तुमच्या टोमॅटोची जी वाढ आहे 5 फुटापर्यंत गेली. हे बघा 5-6.5 फूट. म्हणजे आपल्या तारीला वरती लागायला आलेले. बरोबर. 5 फुटाच्या वरच आपले आहेत. आणि शिवाय 5 फुटाला वरती. आणि अजून खासियत अशी आहे की शेंड्यापर्यंत तुमचा पंजा आहे आणि फुल त्याला लागलेले. बरोबर. म्हणजे असं काही नाही का बाबा खालीच बुडामध्ये माल आहे आणि वरती नुसता शेंडा चालतोय. माल पण आहे, शेंडा पण चालू आहे. आणि विशेष म्हणजे सर, पंजा म्हणजे फक्त 5 फळांचा असतो. इकडे बघा तुम्ही, आता जर हा जर तुम्ही बघितला, जसे द्राक्षाला घड लागतात 1 2 3 4 5 6 7, 7 फळ एका ठिकाणी स्थिती आहे बा, हे तसंच आहे. बरोबर. एवढा बदल कसा, काय ट्रीटमेंट केली तुम्ही तुमच्या प्लॉट मध्ये की हे वेगळं चित्र दिसतंय? कृषीधन आणि ग्रीन भूमी. कृषीधन आणि ग्रीन भूमी वापरले. किती बॅग वापरले ह्या 1.5 एकरला? 1.5 एकरला जवळजवळ 13 बॅग वापरले दोन्ही मिळून. दोन्ही मिळून. अच्छा.